तर खूप दिवसांनी तिकडे लांब डोंगरान जाऊन काहीतरी बनवून खायची इच्छा झाली। तर हा लोकेशन भेटावं म्हणून किती जीवाचा हाल केला असतील आम्ही। थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेलच की आज पनीर बुर्जीची रेसिपी करणार आहोत आणि आपण या लोकेशनवरती पोहोचलेले आहे। तर इथे आपण सगळ्यात पहिले कांदा, पनीर, टोमॅटो आणि शिमला मिरची हे सर्व चॉप करून व्यवस्थित आपण आता सुरुवात करणार आपल्या पनीर बुर्जीच्या रेसिपीसाठी। झोपडी लोकांची तिथं येऊन डायरेक्ट बेधडकपणे आम्ही सुरुवात केलेली आहे पनीर रेसिपीची। काय कोणचा आता पत्ता नाही, काय नाही, चांगली दिसली घुसलो आणि सुरुवात। आज झाला पेटवतान तरी पण अजून का पेटे नाही। काय खतरनाक व्ह्यू आहे, 50 आहे बाजूला आणि 50ला 5 पण आलेलो। सही वाटत रे, पण धूर आहे ना एकदम खतरनाक वाटत धूर। तर पावसाने असा धुरकूस घातलेला असताना सुद्धा आम्ही बाहेर आलोय आणि आज पनीर बुर्जी बनवण्याचा ट्राय करणार आहोत की जंगलामध्ये पूर्ण रानटी व्ह्यू देण्याचा प्रयत्न असेल आणि इथे येऊन पनीर बुर्जीची रेसिपी बनवण्याचा प्रयत्न आहे। जण घसरून परला आपला पाहायला मिळतील। कांदा भाजून झालाय, त्यामध्ये शिमला मिरची टाकली, टोमॅटो ना टाकला कारण टोमॅटो हा लवकर शिजतो। टेस्ट वाढवण्यासाठी याच्यामध्ये आपण घरी बनवलेला आगरी कोळी मसाला यूज करूया। शिमला मिरची मारून झाली, आता मसाला टाकू आणि त्याला चांगल्यापणे घाटलून घेऊ। ओके ब्रो, मसाला आता घाटलून झाल्यानंतर थोडी हल्दी जास्त टाकायची नाही। दुरान आमचा आचार्य दिसत नाही पण त्यांना तुम्ही सांभाळून घ्या। आचार्याला जरासा धूर लागल्यामुळे डोळ्यांचा त्रास नको व्हायला म्हणून त्यांनी अँगल बदललेला आहे आणि अँगल बदलल्यानंतर बघू शकता की टोमॅटो आता टाकण्याची वेळ झालेली आहे। त्याला टोमॅटो मुलाला आतमध्ये टाका, त्याला भाजून घ्या व्यवस्थित आणि सर्वात लास्टला टोमॅटो टाकलाय कारण टोमॅटो हा लवकर शिजतो आणि जर का त्याला आधी शिजवलं तर तो विरघळून त्याचा पाणी पाणी होऊ शकतो। पाणी पाणी हो गई मैं पाणी पाणी हो गई। तर आता याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि मसाला, हळद याचं सर्वांचं मिश्रण करून जी ग्रेव्ही बनलेली आहे याच्यामध्ये आपण बटर टाकू। सगळं टाकल्यानंतर शेवटला जो आणि आता जसं आपल्याला चवीनुसार पाहिजे ते मीठ टाकून घेऊ आपण। मेन गोष्ट सगळं झाल्यानंतर पाहायला मिळते ते पनीर। सगळं झालंय बरोबर, आता आपण पनीर टाकू। उसावाला गण गोत सार आधार कुणाचा नाही, घरातून काढलेले आहेत आणि मग आधार कुणाचा नाही। रडतय रडतय बिचारा, तो पण रडतय, दोघं पण रडतात, घरातनं कारल्यान बाहेर आणि जेव्हा म्हणला आले निघरे। सगळं काही झाल्यानंतर पनीर बुर्जी जशी हवी तशीच बनली आणि बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यानंतर कोथिंबीर याच्यावरती टाकूया, टेस्ट आणि दिसायला सुद्धा छान असं दिसेल। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण देऊया जेणेकरून ते शिजेल थोडंसं। तर बुर्जीची रेसिपी बनल्यानंतर ती खायची कशा सोबत, तर त्याच्यासाठी आम्ही पाव आणलेले आहेत। हाल बेहाल झाल्यानंतर फायनली आमची पनीर बुर्जी बनलेली आहे। I don't like to
त्याच्यानंतर मॅगीचे 2 पुऱ्या आणले, त्या पुऱ्या टाकून मॅगी बनवायचा प्रयत्न करू. निसर्गाच्या ठिकाणी एकदम डोंगराळ भागात येऊन मॅगीचा सुद्धा आस्वाद घेऊ आपण. मज्जात मज्जा. सुंदर, अति सुंदर टेस्टी टेस्ट झालेली आहे. पनीर बुर्जी आणि मॅगी दोघांची टेस्ट लाजवाब. इथंच कंटिन्यू होऊन शूट होईल आमचा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की पुढची रेसिपी कोणती हवी. आम्ही घेऊन येऊ 100%. नाही जरी बनवता तरी पण कशी विशी करू, पण घेऊन येऊ. फक्त सांगा आमची तर आम्ही जसा अनुभव घेतलाय जंगलामध्ये जाऊन रेसिपी बनवण्याचा पनीर बुर्जी, तर तुम्ही पण घ्या आणि मित्रांसोबत एन्जॉय करा.